ही बातमी बघा. या बातमीमध्ये आर-बी-आयने स्पष्टपणे सर्व बँकांना फटकारलंय. काय सांगते ही बातमी? की बऱ्याच नॅशनलाइज बँका ह्या कस्टमरचा फायनान्शियल पोर्टफोलिओ किंवा फायनान्शियल त्याची रिस्क किंवा तो किती जोखीम घेऊ शकतो याची कुठल्याही प्रकारची कॅल्क्युलेशन न करता, त्याची माहिती न घेता काही बँका कस्टमरच्या गळ्यामध्ये चुकीचे प्रॉडक्ट बांधत आहेत आणि याच्यामुळं त्या ग्राहकाला कुठलाही फायदा होत नाही. मग असे जे प्रॉडक्ट आहेत, फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये पॉलिसी असेल, इन्शुरन्स असेल किंवा एनी अदर असे प्रॉडक्ट बँकांनी देणं त्यांच्यासाठी बंधनकारक नाहीये. ग्राहक याची तक्रार आर-बी-आयकडे 30 दिवसामध्ये रिटर्नमध्ये करू शकतात आणि अशी जर तक्रार आली तर बँकेला त्या ग्राहकाचे पूर्ण पैसे रिफंड करावे लागतात. म्हणजे लक्षात येतंय तुमच्या, की जागरूक बना, समजूतदार बना आणि तुमच्या रिस्क प्रोफाईलला अनुसरून जे प्रॉडक्ट नाहीयेत, ते घेण्यापासून स्वतःला वाचवा आणि स्वतःचे आर्थिक नुकसान टाळा. तुमचा रिस्क प्रोफाईल नेमका कोणता आहे, हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर ते जाणून घेण्यासाठी आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुम्हाला तुमचा रिस्क प्रोफाईल आणि रिस्क ॲपेटाईट किती आहे, हे तुम्हाला अत्यंत योग्य पद्धतीने समजावून सांगू. त्याच्यानंतर तुम्ही तुमचे फायनान्शियल प्रॉडक्ट योग्य पद्धतीने निवडू शकाल. त्यासाठी नक्की आम्हाला भेट द्या आणि अशा फायनान्शियल अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक यू. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully.